नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषण दूत आणि स्वागत आहे तुमचं भूषण अकॅडमी मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं आता इथिक्सचा जो काही सेशन आहे, त्या आपल्याला सेशनला आपण सुरुवात करूयात. जवळपास मी आता तुमच्या मेन्स परीक्षेच्या आधी दररोज 2 असे 10 सेशन्स जे आहेत ते इथिक्सचे घेईल. ओके. यात माझा पहिला प्रयत्न आहे की इथिक्सचा जो पहिला चॅप्टर आहे तो आपण कव्हर केला पाहिजे. ओके, पूर्णतः त्याच्यामध्ये, आणि बाकीचे पण फिलॉसॉफर्स वगैरेचे जे काही अँगल्स आहेत ते, किंवा इट इज टॉपिक ऑन डिमांड असंही आपण ठेवू शकतो. तुम्ही टेलिग्राम माझ्या चॅनलला किंवा माझ्या हा जो लेक्चर आहे आपला आत्ताचं, या लेक्चरच्या खाली कॉमेंट करा की या टॉपिकवरती तुम्हाला त्याचं एक 20-25 मिनिटाचं एक लेक्चर पाहिजे, तर ते लेक्चर मी निश्चितपणे तुमच्यासाठी अपलोड करून देईल. अगेन आपण आपल्या बॅचमध्ये बेसिक टर्मलॉजीज वगैरे जे आहेत त्या मेन्शन केलेल्याच आहेत. तर आपली एकदम मस्त बॅच आपली ॲपवरती भूषण अकॅडमी हे जे काही ॲप आहे, तर या ॲपवरती बढिया बॅच आपली जी आहे ती चालू आहे. फक्त त्याची 499 रुपये फी आहे, आणि त्याच्यामध्ये मी सगळ्या डेफिनेशन जे आहे 20 डेफिनेशन तुमच्या ज्या काही आहेत विविध याच्यात ते अपलोड केलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक जसं अकाउंटेबिलिटी, देन आन्सरेबिलिटी, इंटिग्रिटी, ह्या विविध संकल्पना ज्या काही आहेत तर त्याच्यामध्ये काय काय आलं पाहिजे ते. आणि त्याच्यानंतर मग नेक्स्ट पूर्णतः केस स्टडीज जे आहेत, तर आपण जवळपास 20 केस स्टडीज जे आहेत त्या बॅचमध्ये डिस्कस करतोय. तर उद्या म्हणजे आज 20 तारखेला, ओके, 20 तारखेला आपलं सेशन आहे याच्यावरती ऑन व्हॉट केस स्टडीज वरती. तर केस स्टडीजचं आधी सेशन झालेलं आहे, त्याचं लास्ट सेशन जे आहे ते इम्पॉर्टंट जे काही सगळ्यात टफ लेवलच्या केस स्टडीज आहेत त्या आता 20 तारखेच्या सेशनमध्ये डिस्कस होणार आहेत. तर माझी सगळ्यांना हंबल रिक्वेस्ट आहे मित्रांनो की तुम्ही केस स्टडीचं जे सेशन जी आहे ती बॅच आहे ती करून घ्याल. त्याच्यामध्ये उद्या लाईव्ह मध्ये राहणार आहे, लाईव्ह ऑनलाईन, आणि इथे ऑफलाईन सुद्धा, पुण्यामध्ये ऑफलाईन सुद्धा राहणार आहे. तर 4 ते 8 या वेळेमध्ये ते राहणार आहे सेशन. मग आता मित्रांनो आपण येऊया त्याच्यामध्ये की आज आपलं जे सेशन आहे, सुरुवात जी की इथिक्सचा जो काही पेपर आहे पहिला चॅप्टर आहे तर नीतिशास्त्र. मग नीतिशास्त्र म्हणजे नेमके काय? ओके, मग त्यात आपण काय काय बघणार की त्याची व्याख्या काय काय आहे. ओके, नीतिशास्त्र म्हणजे जेव्हा आपण म्हणतो तर त्याची नीतिशा म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये काय काय आहे, त्याचा उपयोग काय आहे, आणि त्याची उदाहरणे काय काय. तर ह्या आपण जसं कुठले पण डेफिनेशन बघतो तर त्याचे 4-5 त्याचे कंपोनंट्स आहेत ते बघत असतो. तर त्याला आपण आता थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले मित्रांनो, नीतिशास्त्र म्हणजे काय. ओके, पहिला महत्वाचा मुद्दा की त्याची संकल्पना किंवा त्याची व्याख्या जी आहे, संकल्पना किंवा काय व्याख्या ही काय. तर नीतिशास्त्र म्हणजे मानवी वर्तनातील योग्य अयोग्य, बघा, मानवाचं वर्तन योग्य अयोग्य, चांगले वाईट, न्याय अन्याय यांचा अभ्यास करणारी तत्वज्ञानाची शाखा. तर ही काय की आपलं जे मानवाचं वर्तन आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे, ओके, ते चांगलं आहे की वाईट आहे, न्यायपूर्ण आहे की अन्यायपूर्ण आहे, याचा जो काही अभ्यास करणारी कशी शाखा, तत्वज्ञानाची जी काही शाखा आहे ती म्हणजे काय, नीतिशास्त्र. पहिला महत्वाचं ती तत्वज्ञानाची शाखा आहे जी राईट और रॉंग काय तुमचं जे काही हे आहे ते. तर आपण याला असे म्हणू शकतो की हे असे सामाजिक नियम आहेत, ओके, असे नियम आहेत जे समाज स्वतःवरती लादतो. ओके, समाज स्वतःवरती डिसाईड करून लादत असतो, तो ते म्हणजे नीतिशास्त्र आहे. ओके, मग आता काय की हे मानवी जीवनातील नैतिक मूल्ये, नियम आणि आचारसंहिता याचं विश्लेषण करतं, लक्षात घ्या. तर मग इथे 3 मुद्दे आपले आले पाहिजेत की कशाचं विश्लेषण करतं नीतिशास्त्र. हे नैतिक मूल्य, जीवनातली काय नैतिक मूल्ये, नियम आणि आचारसंहिता याचं काय करतं, कोड ऑफ कंडक्ट, ओके, याचं विश्लेषण करत असतं. ओके, साध्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर माणसाने कसे वागावे आणि कसे वागू नये याचे शास्त्र म्हणजेच काय, नीतिशास्त्र आहे. तर याचं शास्त्र म्हणजेच काय, नीतिशास्त्र आहे. ओके, मग आता आपण जर का बघितलं तर अगेन किंवा आता याची सुरुवात प्रत्येक जणच करेल. तुम्ही सुरुवात अशा कोटी पण करू शकता. महाभारतातल्या शांती पर्वाचं कोट आहे की आत्मन प्रतिकुलानी परेशान समाचरित, काय, आत्मनी प्रतिकुलानी परेशान समाचरित, महाभारत शांती पर्व. याच्यानुसार ज्या गोष्टी आपल्याला स्वतःला प्रतिकूल किंवा वाईट वाटतात त्या इतरांसोबत आपण करू नये. म्हणजे स्वतःला जे नको आहे ते इतरांवर आपण लादू नये. आपल्याला जे वाटतं की जे चांगले ते आपणही केलं पाहिजे, आणि आपल्यावर ही गोष्ट आपल्यासाठी वाईट होऊ शकते तर ती दुसऱ्यासाठी पण काय वाईट आहे, ती आपण नाही केली पाहिजे. हे म्हणजे पूर्णतः नीतिशास्त्राचा सार आहे. हे विधान म्हणजे काय, नीतिशास्त्राचा सार आहे. ओके, यालाच म्हणतात व्हॉट, गोल्डन रूल ऑफ इथिक्स, बरोबर आहे. यालाच काय म्हणतात, नैतिकतेचा सुवर्ण सिद्धांत. ओके, गोल्डन रूल ऑफ इथिक्स म्हणतात या वाक्याला. ओके, काय आहे, आत्मनी प्रतिकुलानी परेशानच समाचरित. ओके, म्हणजेच काय, जर आपल्याला खोटे बोलणे, अपमान करणे किंवा फसवणे आवडत नसेल तर आपणही इतरांशी तसे वागता कामा नये. हा नीतिशास्त्राचा काय आहे, सार आहे. ओके, हा, मग आता आपण बघितलं. मग आता नेक्स्ट आपण यांनी काय करू शकतो, मग आता नीतिशास्त्र हा जो शब्द आहे किंवा ही जी संकल्पना ही आली कुठनं, ओरिजिन ऑफ दी टर्म नीतिशास्त्र. नीतिशास्त्राची टर्म कुठून आली, तर निथिक्स हा शब्द ग्रीक भाषेतील इथोस या शब्दापासून आलेला. इथोस हा शब्द जो ग्रीक भाषेतला त्यातला, याचा तर स्वभाव, आचार किंवा सवय असा होतो. इथोस या शब्दाचा अर्थ काय, स्वभाव,
आचार किंवा काय सवय होतो, बरोबर आहे. हा, मग हे काय नीतिशास्त्र म्हणजे काय, व्यक्तीच्या आचार विचारांचे मार्गदर्शन करणारे तत्वज्ञान आहे. ओके, तर काय आहे नीतिशास्त्र, लोकांच्या आचार आणि विचाराचे मार्गदर्शन करणारे काय आहे, तत्वज्ञान आहे, ते म्हणजे काय नीतिशास्त्र आहे. ओके, हा, मग नीतिशास्त्राचं स्वरूप काय, तर जसं आपण सांगितलं की ही तत्वज्ञानाची शाखा आहे. ओके, मानवी वर्तनाचा नैतिक दृष्टिकोनातून हा काय करतो, अभ्यास करतो, बरोबर आहे. यामध्ये काय काय येतात, मूल्य, मानवाची मूल्य काय, कर्तव्य काय, सद्गुण काय, नैतिक निर्णय काय, याचा विचार केला जातो. आणि हा सैद्धांतिक नाहीये, तर व्यवहारातील आचरणातील, तर इट्स इज नॉट अन सायंटिफिक. ओके, सो सैद्धांतिक हा केवळ सायंटिफिक, केवळ सैद्धांतिक नाही, तर हा काय व्यवहारातील आचरणाशी संबंधित आहे. ओके, तर हे मुद्दे जे तुमचे, दॅट इज अ इथिक्सचं जे काही नेचर आहे, नेचर ऑफ इथिक्स काय आहे. ओके, हा, नेमकं आपण सोर्स ऑफ इथिक्स जे आहे ते तर आपण पुढे घेणार आहोत नंतरच्या लेक्चर्स मध्ये. पण आता नीतिशास्त्राचं, आता नीतिशास्त्र पण आहे की काय, काय गरज आहे नीतिशास्त्राची, पहिला महत्वाचा मुद्दा. ओके, सो नीतिशास्त्र काय मित्रांनो, नीतिशास्त्र हा एक मोरल कंपास आहे, म्हणजे हा नैतिक दिशादर्शक आहे. पहिला महत्वाचा मुद्दा, अनेकांना वाटतं की नीतिशास्त्र जो आहे तो निर्णय घेतो. आता नीतिशास्त्र निर्णय घेत नाही, निर्णय आपल्याला घ्यावा लागतो. नीतिशास्त्र जे आहे, इथिक्स हे आपल्याला निर्णय घेण्याची चौकट प्रदान करत असतं. तर नीतिशास्त्र काय करतं आपल्याला, की निर्णय घेण्याची जी चौकट आहे ते प्रदान करण्याचं काम कुणाचं आहे, नीतिशास्त्राचं आहे. ओके, हा, मग तो काय करतो की व्यक्तीला योग्य किंवा अयोग्य यामधला फरक समजून देतो. काय योग्य काय, समाजात न्याय समजा सुव्यवस्था प्रस्थापित करतो. यात काय होतं, न्याय सुव्यवस्था, अगेन मौल्य वर्तन, प्रामाणिकपणा, कर्तव्यपणाचा आणि जबाबदारी निर्माण करण्याचं काम नीतिशास्त्राचं आहे. नैतिक, आणि त्यातनं काय होईल हे लक्षात आलं पाहिजे की या नैतिक मूल्यावर आधारित सुशासन जे गुड गव्हर्नन्स आहे हे घडते, बरोबर आहे. हे नीतिशास्त्र, गुड गव्हर्नन्स येणं हे नीतिशास्त्राचं उद्दिष्ट आहे. गुड गव्हर्नन्स हा शब्द याच्यासाठी आला पाहिजे कारण आपण इथे नीतिशास्त्र जो स्टडी करतोय तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँगलने करतोय. इथे फिलॉसॉफिकल अँगल जास्त नाही, इथे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँगल आहे, ऍप्लिकेशन अँगल आहे. ओके, आता महत्वाचा मुद्दा हा आहे की का नीतिशास्त्र जर का स्टडी केला तर व्यक्ती नैतिक होतोच असं आहे का. अरे एक, आता 2 वर्षाखाली काय होतं की एक फार टॉपर होता इथिक्स मधला आणि तोच कॉपी करताना पकडला गेला युपीएससीच्या मेन्स मध्ये. ओके, तर मित्रांनो मला सांगा, मग तो जो इथिक्स आहे मग त्याने तसं करायला पाहिजे का, ते काही जरुरी नाहीये मित्रांनो. नीतिशास्त्रामध्ये कोणी ज्ञानी असेल, नीतिशास्त्रामध्ये कोणी असेल तर तो व्यक्ती नैतिकच असायचा का, नाही. मग तुम्ही म्हणणार की नीतिशास्त्र हा विषय मग का आणला आपल्या ह्याच्यामध्ये, तर जेव्हा तुम्ही निर्णय घेता तुम्हाला हे माहिती पाहिजे, तुम्ही निर्णय काय केला तुमच्या स्वार्थासाठी कुठलाही घेणार, अनैतिक पण घेणार, पण तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुम्ही अनैतिक निर्णय घेताय की नैतिक निर्णय घेताय. आपण रोज, तुम्ही अधिकारी असताना तुम्हाला अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतो, अनेक दुविधांचा सामना करावा लागतो. त्याच्यामध्ये कुठली गोष्ट नैतिक गोष्ट योग्य आहे आणि नैतिक गोष्ट अयोग्य आहे हे सांगणारी चौकट जी, ओके, ती म्हणजे काय नीतिशास्त्र. त्यानंतर तुमच्यावरती आहे की तुम्ही निर्णय कसा घेता, पण त्याला तुम्हाला क्लॅरिटी त्याबद्दल देणं की कोणती गोष्ट नैतिक आहे किंवा अनैतिक आहे हे काम कशाचं आहे मित्रांनो, नीतिशास्त्राचं आहे. ओके, हा, मग आता याच्यामध्ये काय, नीतिशास्त्राचं महत्व काय काय. आता अगेन समाजात काय करतं, ही विश्वास आणि सहकार्य निर्माण करते, चांगला निर्णय घेण्यास त्याला काय करते, मदत करते. सार्वजनिक जीवनामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवते, त्यामुळे भ्रष्टाचार कमी होतो आणि त्यामुळे नैतिक मूल्यामध्ये समाज सुसंस्कृत, न्याय आणि न्यायपूर्ण बनतो. सुसंस्कृत बनतो समाज आणि न्यायपूर्ण बनतो. तर त्यालाच आपण म्हणतो की सुमम, मग नीतिशास्त्राचं फायनल उद्दिष्ट काय, सुमम बोनम, याला म्हणतात समम, समम बोनम. समम बोनम म्हणजे काय, समाजाचं सर्वंकष हित साध्य करणे. नीतिशास्त्राचा उपयोग काय की समाजाचं सर्वंकष हित समम बोनम साध्य करणं, ही काय आहे नीतिशास्त्राचं उद्दिष्ट आहे. ओके, सो दॅट इज व्हॉट, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढणं, भ्रष्टाचार काय होणं, कमी होणं, त्यामुळे काय सुसंस्कृत आणि काय न्यायपूर्ण समाज बनतो. ओके, हा, नीतिशास्त्र प्रमुख घटक कुठले कुठले, पहिला आहे व्हॅल्यूज, अशा जीवनात महत्व असलेल्या गोष्टीचे प्रामाणिकता, सत्य आणि न्यायपूर्ण आहेत. ओके, मूल्य. देन मोरल प्रिन्सिपल, योग्य वर्तनासाठी मार्गदर्शक तत्वे, जसं आत्मनिवृत्ती उलाढाल, हाय काय, इट्स अ मोरल प्रिन्सिपल. ओके, नेक्स्ट ड्युटी, व्यक्तीने कोणते कोणते कर्तव्य पार पाडले पाहिजे त्याची जबाबदारी म्हणजेच काय नीतिशास्त्र आहे. ओके, नेक्स्ट व्हर्च्यूज म्हणजेच काय, सद्गुणाचा सिद्धांत. सद्गुण काय की चांगल्या स्वभाव गुणांचा विकास करा. ओके, तर सद्गुण व्हर्च्यूज जसे की करुणा आणि सहानुभूती. आणि नेक्स्ट पिलर आहे उत्तरदायित्व, अकाउंटेबिलिटी, आपल्या कृतीसाठी आपण जबाबदार असणे. आपल्या कृतीसाठी आपण काय असणे, जबाबदार असते. आता लक्षात घ्या, पुन्हा रिपीट करूयात आपण, हा महत्वाचा मुद्दा आहे की नीतिशास्त्राचे मेन कंपोनंट कोणते कोणते. तर पहिला कंपोनंट काय आहे, तो आहे व्हॅल्यूज, बरोबर, तो काय व्हॅल्यूज. दुसरं काय, मोरल प्रिन्सिपल्स. ओके, हा, नैतिक तत्वे. देन थर्ड काय आहे, ड्युटी, तुमचं कर्तव्य काय. फोर्थ इज व्हर्च्यूज, बरोबर आहे. फोर्थ काय,
व्हर्च्यूज म्हणजेच काय सद्गुण, आणि फिफ्थ आहे अकाउंटेबिलिटी, की आपल्या कृतीसाठी आपण जबाबदार असते. हे 5 घटक जे दीज आर द 5 कंपोनेंट्स ऑफ एथिक्स. तर हे 5 कंपोनेंट आहेत, 5 मूल्य आहेत की जी नीतिशास्त्राशी संबंधित नीतिशास्त्राची मूल्ये आहेत. ओके. हा, नीतिशास्त्राचे प्रकार कुठले आहेत तर ऑर वी कॅन से डायमेन्शन ऑफ एथिक्स. टाइप्स पेक्षा याला बेस्ट वर्ड आहे डायमेन्शन्स. तर याचं एक वेगळंच लेक्चर घेणार आहे. डायमेन्शन्स, एक डायमेन्शन्स ऑफ द एथिक्स आहे. तर याच्यामध्ये पहिलं काय नियमात्मक नीतिशास्त्र, की काय योग्य आणि काय अयोग्य आहे. ओके, नॉर्मेटिव्ह एथिक्स याच्याबद्दलचा नियम सांगतो. हा फार महत्वपूर्ण पार्ट आहे आपल्या याच्यामधला. ओके, तर याचं पण एक सेपरेट एक लेक्चर पुढलं डायमेन्शन ऑफ एथिक्स वरती, एक लेक्चर फक्त नॉर्मेटिव्ह एथिक्स काय, त्याचे कंपोनेंट्स कोणते कोणते, तर ते डिटेलमध्ये आपण डिस्कस करूया. ओके, नेक्स्ट आहे अधिनीतिशास्त्र म्हणजे मेटा एथिक्स. म्हणजे काय, त्यात एखादी गोष्ट नैतिक आहे म्हणजे नेमकं काय, एखादी गोष्ट चांगली आहे किंवा वाईट आहे म्हणजे ती वाईट आहे तर म्हणजे नेमकं काय, याचा दिस व्हॉट मेटा एथिक्स. ओके, हा, आणि नेक्स्ट काय अप्लाइड एथिक्स. सो वैद्यकीय, पर्यावरणीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील नैतिकतेचा वापर. आणि आणखी एथिक्स त्याच्यामध्ये आहे तो डिस्क्रिप्टिव्ह एथिक्स. ओके, एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये म्हणजे याला म्हणतो वर्णनात्मक नीतिशास्त्र. एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यक्ती कसा निर्णय घेतो, ओके, तेव्हा त्याचं बिहेवियर कसं असतं, ते म्हणजेच काय डिस्क्रिप्टिव्ह एथिक्स. नॉर्मेटिव्ह एथिक्स म्हणजेच काय, की व्यक्तीने कसं वागलं पाहिजे त्या कंडिशनमध्ये, पण व्यक्ती वागतात कसे याच्या स्टडीवर जे होतं नीतिशास्त्रामध्ये ती आहे डिस्क्रिप्टिव्ह एथिक्स. ओके, सगळ्यात जास्त आपल्याला महत्वाचं हे एथिक्सचा उपयोग सगळ्यात जास्त होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला. ओके, हा, मग आता एथिक्स जो आहे, आपल्याला मेन जो यूज आहे एथिक्सचा तो कशामध्ये आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये. बरोबर आहे. मग आता पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जे आहे तर आपल्याला काय उपयोग आहे, तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निर्णय घेताना जनहित, पारदर्शकता, प्रामाणिकपणा पेक्षा जास्त वड आहे सचोटी, यांचा विचार करणे आवश्यक आहे. बरोबर आहे. नैतिक मूल्यांवर आधारित प्रशासनामुळे लोकांना सरकारवर काय वाढतो, विश्वास वाढतो. त्यामुळे गुड गव्हर्नन्स किंवा सुशासन काय होतं, साध्य होतं. बरोबर आहे. आता त्याच्यामुळे काय होतं, सुशासन साध्य होतं. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती अधिकारी लाच न घेता नियमानुसार आणि जनहिताच्या दृष्टीने निर्णय घेतो तर तो नीतिशास्त्राचं पालन करतो आहे. बरोबर आहे. अगेन एखादा व्यक्ती संकट काळामध्ये असलेले लोक आहेत तर त्यांना मदत करतो, हेही काय आहे नैतिक वर्तनाचे काय उदाहरण आहे. तर व्यक्तीला कळतं की जेव्हा नीतिशास्त्र असेल तर तो त्यांनी कसं वागलं पाहिजे याचा दिशा. बघा शेवटी वागणं, नीतिशास्त्र हा कधीही निर्णय देत नाही, हा निर्णय घेत नाही तो की तुम्ही असंच केलं पाहिजे. तो फक्त निर्णय घेण्याची तुम्हाला चौकट प्रदान करतो, निर्णय तुम्हाला घ्यायचे असतात. म्हणून नीतिशास्त्रामध्ये कोणतेही एकदम डिफिनिटिव्ह राईट उत्तर नसतं. बरोबर आहे. तिथे त्याचे काही स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला स्टडी करावे लागतात, त्याच्यावर तुम्हाला काय करावं लागतं, निर्णय घ्यावा लागतो. ओके, हा, निष्कर्ष काय, की निष्कर्ष जो लास्ट पंचलाईन ऑफ द नीतिशास्त्र, की नीतिशास्त्र म्हणजे मानवी जीवनाला योग्य दिशा देणारी मूल्याधारित व्यवस्था आहे. ओके, तर दिस व्हॅल्यू बेस्ड व्यवस्था आहे. मूल्याधारित व्यवस्था जी मानवी जीवनाला काय देते, दिशा देते. ती व्यक्तीच्या वर्तनाला नैतिक आधार देते आणि समाजाला अधिक न्यायपूर्ण बनवते. ती व्यक्तीच्या निर्णयाला काय देते, नैतिक आधार देते, त्याला काय बनवते, अधिक न्यायपूर्ण बनवते. ओके, म्हणून व्यक्तिगत जीवन, समाज आणि प्रशासन या तिन्ही स्तरावर नीतिशास्त्र अत्यंत आवश्यक आहे. ओके, तर म्हणून कुठे, की जीवन, समाज आणि प्रशासन या तिन्ही स्तरावर नीतिशास्त्र काय फार महत्वाचं आहे, कारण ती वर्तनाला नैतिक आधार देते आणि समाजाला अधिक न्यायपूर्ण बनवते. ती जीवनाला योग्य दिशा देणारी एक मूल्य आधारित काय आहे, व्यवस्था आहे, ती म्हणजे काय नीतिशास्त्र आहे. ओके, तर हे होतं विद्यार्थी मित्रांनो पूर्ण आपलं नीतिशास्त्र म्हणजे काय याची जर का डेफिनेशन तुम्हाला आली तर ती डेफिनेशन तुम्ही कशी वापरली पाहिजे त्याच्यामध्ये. अगेन तुम्ही बाकी धर्माचा उल्लेख करून ख्रिश्चनिटीमध्ये पण हा संकल्पना आहे की आपल्याला इतरांनी आपल्यासोबत वागताना ओके कसं, जसं आपल्याला वाटतं की इतरांनी आपल्यासोबत कसं वागलं पाहिजे तसं आपणही दुसऱ्यासोबत वागलं पाहिजे, ही संकल्पना म्हणजेच काय, तर ही ख्रिश्चनिटीमध्ये पण संकल्पना आली, त्याचा सुद्धा उल्लेख त्याच्यामध्ये करू शकता. ओके, सो आता मित्रांनो जे 20 तारखेला जे आहे आपलं जे काही सेशन आहे, ओके, उद्याच म्हणजे दॅट सेशन इज ऑन कम्प्लिटली ऑन केस स्टडीज. ओके, तर सायंकाळी 4 ते 8 हे सेशन आहे. सगळ्यांनी लाईव्ह राहायचं आहे आपलं. हे जे सेशन आहे हे भूषणदूत अकॅडमी या ऍपवरती होणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही त्याला येऊ शकता. थांबूयात मग. थँक्यू व्हेरी मच.